नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील वणी या ठिकाणी. आपण आता जात आहोत वणी ह्या गडाकडं. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठापैकी ते अर्धपीठ म्हणून ओळखल्या जातं. बाकीचे 3 पीठ कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका हे आहेत. 18 हाताच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो. सप्तशृंगी हा भारतामधील महाराष्ट्र या राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे. या ठिकाणची आख्यायिका अशी आहे की ब्रह्मदेवाच्या कमंडोलापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असेही मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप इथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. हेही आपण आता पुढं बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत गडाच्या पायथ्याशी. या गडाच्या पायथ्याशी या ठिकाणी देवस्थाननी जे काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टनी या ठिकाणी पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. आपण आता जात आहोत. या ठिकाणी पार्किंग आणि आपल्या उजव्या बाजूला जी काही इमारत दिसत आहे ती इमारत आहे गडावरती व्हर्नॅक्युलर टॉर्लीने जाण्यासाठीचं स्टेशन आहे. या ठिकाणी आपण आता गाडी पार्क करण्यासाठी जात आहोत. गडावरून हे निसर्गरम्य दर्शन आपल्याला घडत आहे. या ठिकाणी पार्किंग 2 तासासाठी 50 रुपये आकारले जातात आणि 2 तासाच्या वर पुन्हा 1 तासासाठी 50 रुपये आकारले जातात. प्रशस्त अशी या ठिकाणी पार्किंग आहे जी की गडाच्या अगदी पायथ्याशी लागून आहे. या ठिकाणी गाडी ही सुरक्षित असते. याचं जर आपण थोडंसं भौगोलिक स्थान बघितलं तर हे स्थान नाशिक पासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी आणि कळवण तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 4569 फूट
दिलेलं आपणाला दिसत आहे. या ठिकाणी काही भाविक दर्शन घेऊन खाली जाताना आपणाला दिसत आहे आणि काही भाविक हे दर्शनासाठी रोपवेच्या दिशेने प्रस्थान करताना पाहावयास मिळत आहे. या ठिकाणची स्वच्छता ही वाखण्यासारखी आहे. स्वच्छ आणि सुंदर असा हा परिसर या ठिकाणचे सफाई कर्मचारी ठेवत असतात. आता या ठिकाणी आपले जे काही गेट पास आपणाला मिळालेले आहे ते गेट पास स्कॅन केल्याशिवाय कोणालाही या ठिकाणी मध्ये प्रवेश मिळत नाही. हे तिसऱ्या लेवलचं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी सुरक्षितता म्हणून या ठिकाणी स्कॅनिंग डिटेक्ट मेटल या ठिकाणी आहे, जे की तुम्ही अपरिहार्य वस्तू या ठिकाणून मध्ये जाऊ शकत नाही यासाठी या सुरक्षेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मिळालेलं जे काही गेट पास आहे तो गेट पास या ठिकाणी मशीनवर स्कॅन करून मध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश दिला जातो. आपण या ठिकाणी बघत आहात की हे जे काही स्कॅनिंग मशीन आहे, कार्ड त्याला ठेवल्यानंतर ते स्कॅन करतं आणि त्याच नंतर गेटचा जो काही रॉड आहे तो रॉड ओपन होतो, अन्यथा तो बंद असतो. त्यामुळं विना तिकीट या ठिकाणी प्रवेश करता येत नाही. या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे की जर जे कार्ड तुम्हाला दिलेला आहे गेट पास तो जर तुमच्याकडून हरवला तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये दंड या ठिकाणी भरावा लागेल. या ठिकाणी आता आपण व्हर्नाकुलर टार्लीच्या जवळपास आलेलो आहे. व्हर्नाकुलर टार्लीत बसण्या अगोदरच आपल्या पायातील चप्पल बूट हे या ठिकाणी आपल्याला काढावं लागतं आणि या ठिकाणी चप्पल आणि बूट ठेवण्यासाठी पर जोडी आपल्याला 3 रुपये मोजावे लागतात. या ठिकाणी अशा प्रकारचे छोटे चप्पल स्टँड ठेवण्यासाठी छोटे या ठिकाणी हे ब्लॉक्स असे बनवलेले आहेत. या ठिकाणी चप्पल आणि बूट आपण ठेवल्यानंतर पुढं व्हर्नाकुलर टॉर्लीकडे प्रस्थान करायचं आहे. सुंदर अशा आकाश कंदिलाने हे परिसर सजवलेला आहे. या ठिकाणी पादत्राणे निषेध असंही लिहिलेलं आहे. या ठिकाणी देवीला वाहण्यासाठी जे काही वस्त्र, श्रीफळ, अगरबत्ती, फूल, हार या ठिकाणी आपण घेऊ शकतो किंवा आपण बाहेरून आणलेलंही वर मंदिरात नेऊ शकतो. या ठिकाणी या अशा वस्त्राच्या आणि कुंकू, हळद जे काही देवीला वाहतात या सर्व सामान आपणाला या ठिकाणी पैसे देऊन घ्यावं लागतं.
आता आपण जात आहोत रोपवेकडे, ज्याला की व्हर्नाक्युलर ट्रॉली असंही म्हटलं जातं. या ठिकाणी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी व्हर्नाक्युलर ट्रॉलीमध्ये बसण्यासाठी एका डब्याची जी काही अरेंजमेंट आहे 10 व्यक्तींची, असे ते टप्पे या ठिकाणी बनवलेले आहेत. या ठिकाणी आपण पहिला टप्पा पार केला आहे, दुसरा टप्पा आपण पार केलेला आहे आणि या ठिकाणी आपण आता बसणार आहोत त्या चौथ्या टप्प्यामध्ये. या ठिकाणी जागा आहे, त्या ठिकाणी आता या ठिकाणी आपण बघू शकतात की कशा प्रकारचा हा डब्बा आहे. या ठिकाणी एका वेळेस 10 व्यक्ती या डब्यामध्ये बसतात आणि हा डब्बा वातानुकूलित आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की कशा प्रकारची ही व्हर्नाक्युलर डब्बा किंवा रोपवे आहे. प्रत्येक डब्यामध्ये 10 व्यक्ती ही व्हर्नाक्युलर ट्रॉली वरती घेऊन जात असते. या ठिकाणी व्हर्नाक्युलर ट्रॉली आता सुरू झालेली असून कशा प्रकारचं गडाचं दृश्य या ट्रॉलीमधून दिसत आहे आपल्याला. 1 मिनिटामध्ये ही ट्रॉली गडाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत आपणाला घेऊन जाते. या ठिकाणी बॅकग्राऊंडला गणपतीचं चित्र लावलेलं आहे. गडावरून गडाचं हे दृश्य व्हर्नाक्युलर ट्रॉली मधून चित्रित केलेलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीतून सर्व उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहे. गडाची दरड कोसळू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही दिसत आहे ते जाळी पूर्ण गडाला त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि या ठिकाणी आपण आता गडावर पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी ट्रॉली थांबलेली असून आता आपण एक्झिट गेट मधून बाहेर पडत आहोत. या ठिकाणी आपण आता गडावर पोहोचलेला असून या ट्रॉलीतून आपण प्रवास केलेला आहे. हे ट्रॉलीचं या ठिकाणी सबस्टेशन असून त्या ठिकाणाहून तिचं सगळं हँडलिंग केल्या जातं. आपण आता मुख्य मंदिरात या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचं दर्शन घडते. देवीच्या अलंकाराबाबत या ठिकाणी असं मानलं जातं की देवीची मूर्ती ही 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती सेंदुराने लिंपलेली असून
येथे सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहेत. देवीला 11 वार साडी लागते व चोळीला 3 खण लागतात. या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे आपणाला दरेगाव दिसत आहे की ज्या ठिकाणी उत्तम प्रकारचा खवा आपणाला मिळतो. या ठिकाणी देवीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्याचे गाठलेले दागिने आपणाला या ठिकाणी दिसतात. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. या ठिकाणी अग्निकुंड असून या ठिकाणी यज्ञ केले जातात. या ठिकाणी सप्तशृंग येथे वास्तव करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम आणि सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथामध्ये उल्लेख सापडतात. ऐतिहासिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव केलेले आहे अशी ही आख्यायिका सांगितलेली जाते. तसेच महाअनुभवी लीला चरित्रात असा उल्लेख आहे की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण ज्यावेळेस मूर्छा येऊन पडला त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय असंही मानलं जातं. नाथ संप्रदायातील नवनाथ ना शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असंही नोंदवलेलं आढळतं. निवृत्तीनाथाने समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासनाही या ठिकाणी केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरीमध्ये सापडतो. देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे आहेत असाही उल्लेख आढळतो. असं मानलं जातं की कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तेथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवाकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली आणि तेच तेज आंबेच्या रूपेना पृथ्वीवर अवतरले आणि तेच म्हणजे सप्तशृंगी माता. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा
तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जातापासून मुक्त केलं. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने चढणीचा मार्ग असून दुसऱ्या बाजूने उतरणीचा मार्ग आहे. आणि आता या ठिकाणी व्हर्नाकुलर ट्रॉलीने किंवा आपण पायी सुद्धा या गडावर येऊ शकतो. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकडा आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजा आरती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीचे पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी, पोळी नैवेद्य म्हणून असतो. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. या देवीला 3.5 पीठातील एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या ठिकाणी गडावर आणखी काही कुंड आहेत किंवा जे ठिकाणं आहेत, जसं की कालीकुंड, सूर्यकुंड, जंगल गुफा, शिवतीर्थ, शीतकडा असेही ठिकाणं, त्यानंतर गणपती मंदिर आणि गुरुदेव आश्रम असेही ठिकाणं आपणाला बघावयास मिळतात. गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिक CBS व दिंडोरी नाका येथून मिळतात. तसेच उत्सव काळात जास्तीच्या ST बसेसची पण या ठिकाणी सोय करण्यात आलेली असते. तसेच गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर ट्रॉली बसेस पण या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, मी अशाच प्रकारचे वेगवेगळे व्लॉग्स आपणासाठी घेऊन येत असतो. माझ्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आणि आय बेलच्या बटनला पर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ टाकलेले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करण्यासाठी खाली सबस्क्राईबचं जे काही लाल बटन आपल्याला दिसत आहे, फक्त त्याला एक वेळेस दाबा. हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मी आपलं तुमच्या सर्वांचं मनापासून तुमचं सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी आता फर्निक्युलर ट्रॉलीने गडावरून खाली येण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. या ठिकाणी आपण बघत आहात की फर्निक्युलर ट्रॉली खाली येत आहे. फक्त 1 मिनिटात पुन्हा ही ट्रॉली खाली येते आणि 1 मिनिटामध्ये पुन्हा वर जाते.